नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर उठल्यानंतर सगळ्यात पहिलं काम देवाला नमस्कार करणे, नंतर मग थोडंसं देवाचं नामस्मरण करणे. आणि आज खिडकी जी आहे ती थोडीशी उशिरा म्हणजे उघडलेली, कारण की सगळ्यात पहिले ह्यांचा डब्बा बनवायचा होता. देवाचं नामस्मरण करून आणि थोडंसं मग ह्यांचा डब्बा बनवला. तो व्हिडिओ मी शूट केला नाही, कारण की तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे त्याच्यामुळे. आणि नंतर मग थोडीशी वॉकिंग केली आणि जे झाडं मी लावलेली आहेत त्यांना थोडीशी पाहणी केलेली आहे. नंतर सकाळचं वातावरण इतकं सुंदर होतं आणि सूर्य पण आलेला आणि ढगामध्ये इतकी सुंदरता प्रचंड वाटत होती. त्याच्यामुळे म्हणलं आपण थोडंसं हे शूटिंगच करावं. नंतर मग सगळं बघून झाल्यानंतर ब्रश करायला घेतलेला आहे आणि बाहेर पाणी मारायला घेतलं. श्री आणि पिहू दोघंही उठले नव्हते. ते 7:30-8च्या दरम्यान उठलेले. रात्री ते उशिरा झोपले, त्याच्यामुळे मग ती सकाळी उशिरा उठलेले. आणि दारामध्ये मी जेव्हा पाणी मारले तेव्हा एक चिमणी येत होती. तिथं कोपऱ्यामध्ये थोडंसं पाणी साठतं, तर तिची म्हणजे ती पीत होती पाणी आणि मला हे कुठंतरी छान वाटलं. त्याच्यामुळे मला आपण हे शूट करावं. नंतर मग छोटे छोटे जे झाडं लावलेली आहेत त्याला पाणी घातल्यानंतर मग श्री आणि पिहू उठलेले आहेत. त्या दोघांचं पहिलं आवरलं, म्हणजे तिची वेणी घातली, तिला ब्रश करायला दिला आणि तिनं ते ब्रश केलेलं आहे. तिचं बघून श्री जो आहे तो पण ब्रश करतो आणि दोघांना पण कोणत्याही गोष्टी सेम लागतात, वेगवेगळी अजिबात जमत नाही. नंतर मग चहा केलेला आणि चहा घेतला. आज म्हणलं डोकं दुखत होतं सकाळी, म्हणून म्हणलं अगोदर आपण चहा घ्यावा. आणि नंतर मग झाडू मारायला लागलेली आणि सगळ्यात पहिले बेडशीट आतरलेलं आहे. आज मला घरामध्ये थोडंसं पुसापुशी करून घ्यायची होती. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, असल्या घरामध्ये एक दिवस आड करून धूळ साठतेच, त्याच्यामध्ये काही विषय नाही. आणि हा जो ड्रेसिंग टेबलचा आरसा आहे त्याला मला डीपमध्ये क्लिनिंग करायची होती. तर मी क्लीन करण्यासाठी सगळ्यात पहिलं एक कपडा घेते आणि त्याच्यावरती थोडंसं खोबऱ्याचं तेल टाकायचं आणि ते त्याच्याने काय करायचं, तो आरसा जो आहे त्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. आणि नंतर मग त्याच कपड्यावरती थोडंसं पावडर टाकायचं आणि पावडरने ते सगळं व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. त्यातून बघू शकता आरसा जो आहे तो एकदम नवा आपण मार्केटमधून जसा आणतो त्याच पद्धतीचा दिसत होता आणि तशीच तो चमक मारत होता. हे प्रोसेस करायला कमीत कमी 15 मिनटं लागतात बरं का, कारण की म्हणजे सगळी आरशाची जी जागा असते ती व्यवस्थित अशी पुसून घ्यावी लागते. आणि पावडर असल्यामुळे ते पटकन असं निघायला मदत करतं. तुम्ही आरशावरती पण हा प्रयोग करू शकता आणि जे लायटिंगचे बोर्ड वगैरे असतात त्याच्यावरती पण हा प्रयोग करू शकता. खूप फायदेशीर आहे, तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. बेडरूममधली क्लिनिंग झाल्यानंतर मग हॉलमध्ये आलेले आहे. हॉलमधलं थोडंसं TV युनिट जे आहे ते पण पुसून घेतलं आणि जो हा मेन दरवाजा आहे तो पण आज पुसायला घेतलेला आहे. कसं आहे, श्री आणि पिहू दोघंजण असल्यामुळे मग श्री पिहूच्या नादाने खेळतो. कधी कधी त्याच्या मनात येते खेळायचं, नाही तर मग तो माझ्याकडे येत राहतो. पण आज त्याचा मूड खेळण्यामध्ये होता आणि पिहू बाहेर गेली होती, त्याच्यामुळे मग श्री मध्येच लुडबुड होता. आणि आज मी सोफा पण काढून त्याच्या पण खालचं वगैरे झाडून घेतलेलं आहे आणि त्याचीही मध्ये अशी लुडबुड असते. त्याला सोफा अलीकडे वळताना इतकं भारी वाटतं, त्याच्यावरती बसता येते म्हणून त्याची वेगळीच लुटपुटू असते. आणि पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाली खूप जास्त होतात बरं का. छोटे छोटे पालीची पिल्ले किंवा मोठी पाल. आता हा सगळा पसारा काढताना मला ह्याच्यामध्ये एक पाल जी आहे ती मोठी दिसलेली आणि मला एकदम असं दचकल्यासारखं झालेलं. तर हे तर सगळं चालायचं, ह्याच्यामध्ये काही नवीन नाही, तरी पण थोडीशी भीती वाटते. नंतर मग झाडून मारायला घेतलेलं आहे. TV वरती कार्टून लावले आणि कार्टून बघत म्हणजे तो बघत होता श्री, त्याच्यामुळे मला हे सगळं काम करायला जमत होतं. झाडून मारून झाल्यानंतर लगेचच लादी पुसायला पण घेतलेली आहे. हे सगळे कामं केल्यानंतरच देवपूजा करताना मन लागतं. आणि नंतर मग स्वामी समर्थांचा जो मी रोजचा एक अध्याय म्हणजे घेत आहे, त्याच्यामधलाच आजचा अध्याय होता 3रा. आणि स्वामी महाराजांच्या कथा इतक्या गोड आहेत, असं वाटतं की ऐकत राहावं असं होतं. नंतर मग दुपारची वेळ होती आणि 2:30 वाजता वारं सुटलं होतं. असं वाटत होतं की पाऊस येतो का काय, की पण वाऱ्यामुळे सगळं आभाळ आलेलं जे होतं ते गेलं आणि परत ऊन पडलेलं आहे. तर इथं मुलांची मस्त अशी खेळण्याचं चालू होतं. मुलांना मातीमध्ये वाळूमध्ये खेळायला सगळ्यात जास्त आवडतं. नंतर खेळून झाल्यानंतर श्रीला आणि पिहूला दोघांना पण भूक लागलेली, मग त्यांना दोघांना पण मी पायनॅपल दिलेलं आहे. आणि नंतर मग आमच्या साहेबांनीही आज जांभळं आणले होते. जांभळं इतके मोठे मोठे होते. हे मी एवढे मोठे जांभळं जे आहेत ती पहिल्याच रोज बघितलेली आणि गोड पण खूप होते बरं का.
नाही ताई, लग्न झालंय पण आता आम्ही डबल पाहायला आलोत बघा. हे घ्या ना जास्त तुमच्यासाठी. नाही अहो जास्त घ्या तुम्ही, मला कमी पाहिजे. अरे तर आज आहे स्पेशल चहा. ह्या दादानी बनवलाय बघा. मस्त दिसायला लागली. పోలీసులు శిక్ష వేసేది శిక్ష ఏంటి చెప్పండి. మీకు మరణ శిక్ష. ఏ శిక్ష? మీ ఇష్టమైన శాస్త్రీయులు అంటే ఆ దేవాలయం కట్టించాలి. पिहू घे आरती, पिहू आरती घे. काय चिल्ल मुलं आमचं. मंदिरामधून आल्यावर मग मला स्वयंपाक बनवायचा होता. आता स्वयंपाकामध्ये पिहूची लुडबुड होती. मम्मी मी तुला आज पीठ काढून देते, आणि तिनं पीठ काढून दिलेलं आहे. पीठ मळून स्वयंपाक मस्त असा केलेला, आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण. तर आता मी जेवण करतोय, या जेवण करायला. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री